दरवर्षीप्रमाणे आम्ही चाललेलो गावच्या यात्रेला. तर चला तर बघूया, आमचा प्रवास सुरू होतोय समृद्धी महामार्गावरून. मस्त मग प्रवासाची मजा घेत घेत गाणी ऐकत ऐकत गप्पा मारत मारत आम्ही पोहोचलो गावी. मग काय दुसऱ्या दिवशी लगेच गावात आम्ही सगळे भेटलो, एकत्र आलो आणि मग काय भेटलं तर मस्ती मज्जा सुरूच. आणि यांचे तर मग लगेच गेम वगैरे प्लॅनिंग. मग आमचा गेम ठरला की फ्रूट आणि डेअर घ्यायची. मग काय पहिलीच डेअर दादावरती आली. दादाला आम्ही डेअर दिली, सलूनवाल्याकडे जाऊन फ्रीमध्ये कटिंग करून देतो का, तर त्याचा तो मित्रच निघाला. आणि दुसरी डेअर मग काजलवरती आली. हिला पण रँडम मुलाकडून पैसे मागायचे होते, तर त्यात काय त्याच्याकडे पैसेच नव्हते. मग ही तीच डेअर आम्ही तेजूला दिली. काकांकडे 10 रुपये मागला, काकांनी मग काय 20चीच नोट काढून दिली. नंतर आम्ही गेलो खंडोबाच्या डोंगरावरती, गावातील देवस्थान. मग तिथे जाऊन मस्त पायऱ्यांवरती बसलो, निसर्गाचा मज्जा घेत घेत गप्पा गोष्टी मारत. खूप दिवसांनी भेटलो होतो ना, म्हणून फनी व्हिडिओ वगैरे काढणं, कॉमेडी जोक्स मारणं हे आमचं सुरूच होतं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग सुरू झाला. मग काय आम्ही सगळे एकत्र भेटलो तेजूच्या घरी. तर मग टाइमपास करण्यापेक्षा काहीतरी करावं, मग आम्ही सगळ्यांनी साडी घातली आणि गेलो. तिच्या घराच्या बाजूलाच मस्त नदी आहे, मस्त व्ह्यू वगैरे. मग तिकडेच फोटोशूटला गेलो. त्यात काय मध्येच पाऊस यायला लागला, पूर्ण फोटोची वाट लागली. मग आम्ही पळत 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 घरी चाललो. हा थोडाफार शूट केलेला व्हिडिओ, अजून एवढं काय रील वगैरे काय करता नाही आली पावसामुळे, बट जाऊ दे, हीच मुवमेंट क्रिएट केली आम्ही. आणि मग काय दुसऱ्या दिवशी जत्रेला सुरुवात झाली. गावामध्ये जत्रा भरायला लागली आणि आम्ही चाललेलो देवदर्शनाला. सोबत खोबरं आणि भंडारा घेतला उधळण्यासाठी. आणि मग हे आहे आमच्या गावातील देवाचा प्रवेशद्वार. मम्मीसोबत होती म्हणून काय डायरेक्ट वरती गेल्यावरच व्हिडिओ सुरू केली. आणि तुम्हाला दाखवते हा व्ह्यू, किती मस्त व्ह्यू, खूप छान. हवा काय वरती भारी लागत होती आणि याचं तोंड बघा. आतमध्ये मंदिरामध्ये खूप गर्दी होती, लोकांचं तळी भरणं वगैरे सुरू होतं. त्यात आम्हाला दर्शनाला जागा करून जायचं होतं. आमचं पण दर्शन वगैरे करून झालं, देवाला नैवेद्य वगैरे तळी वगैरे भरून मग आम्ही बाहेर देखील दर्शन घेतले. संध्याकाळी मग काठी नाचवायचा कार्यक्रम असतो. वेगवेगळ्या गावातून काठी येते आणि इथे मग नाचवली जाते. काठी झाल्यानंतर जो कोणी पहिल्यावरती काठी घेऊन पोचेल तो विजय ठरला जातो. आणि पाऊस तर भरपूरच सुरू होता, त्यात आम्ही नाचत होतो. एकदा का आम्ही नाचायला लागलो की मग पाऊस वगैरे सगळं विसरून जातो नाचायच्या भानात. दुसऱ्या दिवशी मग आम्ही जत्रेत फिरायला गेलो. मग ह्या माझ्या सगळ्या बहिणी, आत्याच्या मुली, आत्या, आम्ही. आणि हा बघा, हा आमचा बाबूराव. याला नुसते कॉलवर कॉल असतात. आणि ह्या माझ्या सगळ्या बहिणी, त्यांना झूम झूम करून मी दाखवते, म्हणजे झूम झूम करून हे लक्षात राहिलं पाहिजे. जत्रेत गेलो आणि आकाश पाळण्यात बसलो तर मग कसली मज्जा. मग काय बसलो आकाश पाळण्यात, पण तो खूप छोटा होता, एवढी काय भीती वाटली नाही, मजा आली. आणि आमची जत्रा संपली.